हाय गर्ल्स, चला आज आपण बघणार आहोत अजिबात प्रीप्लेट न केलेली, अजिबात इस्त्री न यूज करता तुम्हाला साडी कशी नेसवायची आहे. आणि हो, ही सहावारीची नऊवारी सगळ्यात आधी पदर करून घ्यायचा. आणि या साडीला अजिबात नॉर्मली पण प्रेस नाही केली, त्याच्यामुळे जशी तुमची साडी असते तशीच अगदी ही सेम साडी आहे. सो मी काय केले, खांद्यापर्यंत पदर आधी करून घेतला. आता आपण गाठ मारणार आहोत. सहावारीची नऊवारी जेव्हा पण तुम्ही नेसवता लक्षात ठेवा की जेवढी तुम्ही गाठ मारली त्याच्या पुढे 2 हाताचं अंतर सोडायचंय साडीचं. असं सोडल्यानंतर दिसते तुम्हाला की मी जिथे आपण गाठ मारतोय त्याच्यानंतर 2 हाताचं अंतर सोडायचं. सो 2 हाताचं अंतर सोडून घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला गाठ मारायची आहे आणि गाठ मारून झाल्यानंतर पुढची गोष्ट सांगते. सो इथे आपण आता गाठ मारून घेतोय आणि गाठ मारून झाल्यानंतर आपला हा जो आता सोडलेला भाग आहे ना, तो आपल्याला त्या डाव्या पायातून बाहेर काढून घ्यायचा. गाठ मारायला तुम्हालाही त्रास होतो ना, मला पण सेम तसाच त्रास होतो. सो आता माझी गाठ एकदम टाईट झाली. आता डाव्या पायातून आपला हा जो भाग आहे तो काढून घ्यायचा. तुमच्या ब्राईडला सांगायचं उलटं फिरायला. आणि सेम काष्टा आपण कसा टक करतो, सगळ्यात आधी काष्टा करून घ्यायचा. काष्टा प्लीट करून घेतलाय मी. इथे प्लीट झाल्यानंतर हा असा तुम्ही टक करता बरोबर. पण आपण कसा टक करतो, आपण जो वरचा भाग आहे ना काष्टाचा, साडी मी व्यवस्थित 2 पायातून आतमध्ये करून घेते. मला दिसतं लेफ्ट बाजूला मी साडी सरकवली, कारण की माझ्या पाय माझा उघडा नको दिसायला म्हणून. आणि त्यानंतर आपला काष्टा व्यवस्थित त्याला टक करून घेतोय आपण. वरचा जो काष्टा ना तो थोडासा खेचून घेतलाय मी. आणि त्यानंतर दुसऱ्याला काष्टा मी इथे आतमध्ये टाकलाय साडीच्या आतमध्ये आणि ते व्यवस्थित पिन्स लावून घेते. जिथे आपण खोचतो ना तिथे पण तुम्ही अशा प्रकारे पिन लावू शकता, जर तुम्हाला असं वाटतं की माझा काष्टा निघेल किंवा काय. त्यानंतर सेम जसं आपण प्रीप्लेट नऊवारीमध्ये आतल्या बाजूने पिन लावली होती तशीच इथे पण आतल्या बाजूने इथे पिन लावून घ्यायची. अशा प्रकारे आपला जो पाय आहे ना तो व्यवस्थित लपला जातो, असं ओपन दिसत नाही. हो, आणि मी हेच सांगते तुम्हाला की काष्टाला जर तुम्हाला असं वाटत असेल तर इथे आतल्या बाजूने तुम्हाला पिन लावून घ्यायची. दिसतं आपण इथे पिन लावून घेतली आहे. येस. सो इथे आपण पिन व्यवस्थित लावून घेणार. आणि त्यानंतर आता हा जो भाग आहे ना आपला, जो पदर आपण केला तो उजव्या पायातून बाहेर काढायचा. आता इथे एक मस्त गोष्ट झाली, काय माहिती का, पहिले तर मोस्ट ऑफ द टाइम आहे ना ही साडी थोडीशी मोठी आहे, त्याच्यामुळे इथे हा जो पदर आहे तो लूज झाला. मोस्ट ऑफ द टाइम असं होत नाही. जर असं झालं तर काय करायचं हे पण तुम्हाला शिकवणार आहे, म्हणून मी बोलली की इथे आता एक छान गोष्ट झाली. सगळ्यात पहिले पदर व्यवस्थित आपला प्लीट्स नीट करून घ्यायच्या. मला प्लीट्स एकदम नीटच आवडतात, किती घाई असून द्या. सो मी प्लीट्स व्यवस्थित नीट करून घेतल्यात आणि प्लीट्स नीट करून झाल्यावरती त्याला व्यवस्थित स्प्रेड पण करणार आहे. इथे मी थोडासा माझा जो पदर आहे ना तो मोठा करून घेतलाय आणि त्यानंतर त्या व्यवस्थित आपण स्प्रेड करून घेणार आहोत. दिसतंय त्याच्यामध्ये आपली जी काठ आहे ती अशी एकदम छान पायापर्यंत जाते. सो तिला व्यवस्थित सेट करून घ्यायचं. जी आपली फ्रंटवाली काठ आहे, आता हा जो लूजवाला पार्ट आहे ना त्याला मागून खिचून आधी पुढे आणायचा, आणला आणि त्यानंतर याला पकडायचं आणि याला असं गोल फिरवायचं. हे गोल फिरून आतमध्ये फक्त टक करायचं. आणि जिथे हे तुम्ही गोल फिरवलं ना तिथे आतल्या बाजूने पायाच्या आतमध्ये, म्हणजे आपण इनर थाईज बोलतो ना आपल्या, त्या ठिकाणी तिथे पिन लावायची, म्हणजे आपली पिन दिसायलाही नको आणि तिला चालायलाही एकदम फ्रीली झालं पाहिजे. झाली ही आपली सहावारीची नऊवारी. कशी वाटते मला नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर मला मेसेज करायला किंवा माझ्यासोबत कनेक्ट करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.